हाय सगळ्यांना. तर माझे आता ब्लाऊज झालेले आहेत शिवून. तर जेवढे ब्लाऊज शिवलेत का तेवढ्या ब्लाऊजला आता हुक लावून घेते. हे बघू शकता इकडं पण साड्या आहेत, हात शिलाईच्या पण आहेत. त्या साड्या पिकोफॉल केलेल्या, हात शिलाई करायची बाकी आहे. आणि जेवढे ब्लाऊज शिवलेत का नवरीचे वगैरे तर सगळ्या ब्लाऊजला हुक लावणार आहे मी आता. तर बघा हा आत्ताच ब्लाऊज शिवला, खूपच छान आहे बघा. वाव, याची डिझाईन तर बघू शकता. आणि पैठणी पण इतकी छान आहे ना. आणि मला ब्लाऊज हा का आवडला माहितीये का, या ब्लाऊजचा एवढा छान गोट आलाय ना, सांगते खरंच ना. तर बघू शकता गोट इतका छान आला ना, मला लयच आवडला. म्हणजे असं नाही का मी गोट हे करत नाही, पण या ब्लाऊजचा एक कपडा इतका छान आहे ना, तो गोट इतका छान आला ना, राऊंड मध्ये गळा खरंच खूपच छान आला, मला लयच आवडलेलं आहे. आणि अशी डिझाईन आहे. साडी तर याच्यावरची वाव लयच छान आहे. तुम्हाला दाखवते साडी कुठे ठेवली. तर मला वाटतं साडी दिली वाटतं पिको फॉलला. तर आता एवढे ब्लाऊज आहेत. आणि ही नवरीची साडी आहे पिवळी हळदीची, हे पण खूपच छान आहे. तर तुम्ही म्हणसाल पिवळी नसती, पण आमच्या इकडे पिवळीच साडी असते हळदीला. आमच्या इकडे म्हणजे नांदेडला. मग नांदेडचे ब्लाऊज आहेत नवरीचे. हे बघा वाव, अशी साडी आहे त्या ब्लाऊजवरची. वाव बघा किती छान कलर आहे, खूपच छान कलर आहे, फ्रेश कलर. तर आता सगळ्या ब्लाऊजला हुक लावायचे. तर बघा ब्लाऊज घेतले सगळे, 2 दिवसाचे आहेत. 15-16 ब्लाऊज असतील. 2 दिवस, 2 म्हणजे आता 2च शिवलेत मी. आता वाजलाय 1 वाजलाय, 1 वाजेपर्यंत 2 आणि कट करून शिवले. आणि सकाळी हा शिवला होता. तर बघा याची लेस पण इतकी छान लावली ना, वाव किती छान वाटतं ना. तर हे पांढरं आहे, याची पण लेस खूपच छान आहे. आता हुक लावणं चाललंय माझं. बघा माझं हुकाचं किती छान आहे, हुक ठेवायला गेलेले. आणि माझे धागे बघा कसे झाले, गुंतागुंती दोऱ्याची. बघा हुक लावून लावून कसं झालंय, सुई तर हे होती ना, तर कसं झालंय बघा. सोपं नाहीये, सुई टोचून टोचून इथं असं झालंय हुक लावता वेळेस. ब्लाऊजला हुक लावून झाले, तर अजून किती बाकी आहेत ब्लाऊज लावायचे, हुक लावायची. इकडे किती 2-4 तेवढे आहेत, तेवढे ते राहिले. 2 दिवसात शिवलेले आहेत एवढे ब्लाऊज. आता आज चालले. ब्लाऊज शिवायचा कटाळा येत नाही, पण हुक लावायचाच कटाळा येतो. आता 8 दिवस नाही तर जातो हुक लावण्यात. अजून साड्या आहेत, हात शिलाई करायची. बघा असं लावावं लागते. कसं झाले हाताला सुई टोचून टोचून. हुक लावणं का सोपं आहे का? कोणतंच काम सोपं नाही. ब्लाऊज शिवणे बी नाही, हुक लावणं बी नाही. मला तर झोप यायची, पण हुक लावायचं संपना गेले. ब्लाऊज एवढे लावले तर फार बोट दुखायला लागले हुक लावून लावून, झोप यायला लागली. आणि हुक लावायचं संपना गेले ब्लाऊज. लावले मा एवढ्या ब्लाऊजला हुक. बघा किती वेळचे झालं ब्लाऊजला हुक लावते. ब्लाऊज शिवायला काही वेळ लागत नाही, पण हे हुक लावायचे म्हणलेलं लय डोक्याला ताण. तर आता नवरीचे ब्लाऊज बाजूला काढते, ते दाखवते तुम्हाला डिझाईन मी कसे कसे शिवले ब्लाऊज. 3, 6 ब्लाऊज आहेत, 6 ब्लाऊज. तर हे बघा, हे साखरपुड्याची साडी. तर असा गळा बनवला, खूप छान अशी लेस लावली. आणि हाताला पण अशी लेस लावली आणि फुग्याबाई केलेली आहे.
तर हे आहे साखरपुड्याची साडी आणि ही आहे आपल्या लग्नाची साडी. वाव बघा, व्हाईट साडी, मस्त मटका गळा केलाय, असे छान असे लटकन लावलेले आहेत आणि अशी लेस लावलेली आहे. याला थोडीशी कॉम्बिनेशन आहे बघा ग्रे कलरची. आणि ही आहे पानवाट्याची साडी आणि हे बघा अशी लेस लावलेली डबल नॉड, इथं पण खाली आणि इथं पण, आणि अशी डिझाईन केलेली आहे बाहीची. बघू शकता ही पण लेस खूपच छान आहे. आणि ही आहे साड्याची साडी, लग्नाची साडी. हे बघा ही अशी डिझाईन होती या ब्लाऊजवरच पहिलीच, पण याची लेस बघू शकता खूपच छान आहे का नाही, आवडली का नाही. आणि गळा पण बघू शकता, हे असाच होता गळा पण याचा, आणि लटकन पण असे लावले आहे का नाही, छान बघू शकता, खूपच छान दिसायला लागले. आणि ही साधी साडी आहे, नाही साधी नाही, हळदीची साडी आहे. एकदम साधा मटका गळा असं केलेला आहे आणि हळदीची साडी आहे. आणि ही साधी आहे, तर असे डिझाईन केलेले इथं बघू शकता. तर झालेले आहेत नवरीचे ब्लाऊज शिवून. आता हे तर आपले डेलीचे आहेत. आणि हा पण ब्लाऊज बघू शकता, हा पण खूपच छान मी याला लेस लावलेली हे बघा, आहे का नाही छान. लेसमुळं किती छान वाटतं ना. आणि याला पण मी असे समोरून पण एक साईड लावलेली आहे लेस, आणि मागून असा गळा केलेला आहे आणि अशी लेस लावलेली आहे. ते घातल्यावर व्यवस्थित दिसते. आता ते थोडं हे आहे ना, त्यामुळं. आता ब्लाऊजला कुठं लावून झालेले आहेत. आता साड्या बघा एवढ्या पडल्यात, हात शिलाई करायच्या. ते सगळ्याला हात शिलाई करायची, चाललंय हात शिलाई करायचं काम आता. अशा पद्धतीने करून घ्यायची हात शिलाई. पिको करायला मी बाहेरच देते साड्या, हात शिलाई मीच करते. आज ऊन पडलं बाबा, आज आभाळ वगैरे काही नाही. काल तर कसला पाऊस होता बापरे. पटापटा 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 करावं लागते बघा. असं बोटामध्ये सुई हे होती, एवढं हे झाले, सुई होती टोचे. पाऊस झाला मस्त चालू, थोडं ऊन पडलं होतं आणि आता उघडला झाला पाऊस चालू. तर माझी काही नाही साड्या वगैरे सगळं झालं, तिथं वगैरे लावून ज्याच्या पिशवीमध्ये त्याचे ब्लाऊज भरून चालले माझं. ब्लाऊज साड्या सगळं त्याच्या पिशवीमध्ये घेऊन ठेवायचं. असं आलं का पैसे काढा, ब्लाऊज घेऊन जा.